नमस्कार, मी उल्का पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक जरा वेगळी रेसिपी दाखवणार आहे. उकडीची पोळी अशी दाखवणार आहे. तर त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. हे प्रथम उकड काढण्यासाठी मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि हे जेवढं तांदूळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात जरा कमी पाणी घेतलं आहे. हे पहिल्यांदा मी पाणी उकळत ठेवते. ते बाकीची हे एक भांडं पीठ घेतलं आहे, तेवढंच जरा कमी भांडं मी पाणी घेतलं आहे, ते गरम होत ठेवलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे चवीप्रमाणे. आपण जसं नेहमी मोदकाच्या उकडीला वगैरे घालतो तसंच हे चवीप्रमाणे मी मीठ घातलं आहे. आणि ह्याची मी आता चांगली उकळी आली की उकड काढून घेणार आहे. थोडंसं ह्याच्यात लोणी टाकलं तरीही छान लागतं, एकदम छान लागतं. मग थोडं लोणी टाकते कारण लोण्यामुळे एकदम उकड अशी स्मूथ येते. आता हे मी झाकण ठेवते. आता आपली उकड ही येईपर्यंत आपण इकडे पीठ मळून ठेवलं आहे. हे मी गव्हाची कणिक मळून ठेवले. हे बघा, रेग्युलर पोळीला आपण जशी गव्हाची कणिक मळतो तशी ही मी मळून ठेवली. आता हे आपण उकड काढून घ्यायची आहे. त्यानंतर उकड थंड झाली की ती मळून आपण जशी पुरणपोळी करतो तशी ही उकडीची पोळी करायची. पुढची कृती मी तुम्हाला नंतर दाखवते. उकड काढून दाखवते आधी तुम्हाला. पाण्याला सळसळीत उकळी आलेली आहे चांगली. आता हे पीठ आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि असं चांगलं ढवळून एकजीव करून घेणार आहोत. उकडीला नेहमी पीठ घातलं की गॅस घालवून टाकायचा. या आहे त्या गरमपणावर उकड आपली छान येते. ह्याच्या ही आता आपली उकड छानपैकी मळून तयार आहे. ह्याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार. जसं आपण पुरणपोळीच्या गोळे करतो तसे ह्याचे आपण गोळे करून घेणार आहोत. आणि ही पोळी आणि बरोबर आमरस म्हणजे एक नंबरचं पक्वान्न. अशा गोळ्या करून घेणार आहे आणि त्या पिठाची गोळी घेणार आणि तुम्हाला मी आता उकडीची पोळी करून दाखवणार आहे. इकडे ही कणिकही मळून घेते चांगली. ही बघा, ही पोळीची कणिक आपण रेग्युलर पोळीची कणिक भिजवते तशीच मी भिजवली आहे. हे छानपैकी तिंबली आहे. अशी चांगली मळून घ्यायची, माहिती पोळी छान होते. तर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. तांदळाचं पीठ घेणार आहे. हे अशी मी गोळी करून घेतली आहे. आपण नेहमी जसं पुरणपोळीला हे करतो तसंच हे पण करायचं. असं वरचं पीठ नंतर काढून टाकायचं सगळं. उगाच जाड पीठ ठेवायचं नाही. त्याच्यात हा आपण उकडीचा गोळा भरणार आहोत. जसं पुरण भरतो तीच कृती सगळी आहे. हे बघा, पण ह्या पोळ्या चवीला छान लागतात आणि मऊसूत होतात. हे बघा, हे पुरणपोळीची जी कृती आहे तीच ही कृती आहे. हे वरचं पीठ मात्र जास्तीत जास्त काढून टाकायचं, नाही तर ती कणिकच मिळते, उकडीची चव लागणार नाही. त्याच्यामुळे हा मी एक गोळा केला आहे. आणखीन एक गोळा करून घेते म्हणजे मग आपल्याला पटापट पोळ्या लाटता येतील. हा गोळा असा व्यवस्थित फिरवून घ्यायचा म्हणजे आपली आतली उकड आहे ती सगळीकडे व्यवस्थित जाईल. आणि मग असा दाबून घ्यायचा. दाबल्यावर असं करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे ती कणिक आतली उकड जाईल. अशा रीतीनं अजून मी एक गोळा करून घेते. तोपर्यंत आपला तवाही तापेल. सेम कृती तीच आहे, पुरणपोळीची कृती. पुरणपोळी शिरापोळी जशी आपण करतो तशीच उकडीची पोळी करायची. आणि ती आमरसात थोडंसं तूप टाकायचं, मिरपूड टाकायची की छान एकदम मस्त लागतो आमरस. सध्या गरमाया हवा तर पायरीचा रस काढला तरी पण चालतो, कारण पायरीचा रस जरा थंड असतो आणि हापूसचा रस खूप गरम असतो. जर आपल्याला कणिक बिणिक सैल काय वाटते तर पिठाचा हात घ्यायचा. हे बघा, असा फटाफट हात चालवायचा. अशी कणिक व्यवस्थित आपली उकड भरून घ्यायची. हे बघा किती घट्ट छान अशी घेतलेली आहे भरून ती.
उकड होणं चांगले हेही महत्त्वाचं आहे. ती जर मऊ झाली तरी आतली पोळी चांगली होत नाही. हे सगळं पीठ काढून टाकायचं. परत परत सांगते आहे. काही लोक म्हणतील परत काय सांगताय, पण हे सांगणं अत्यंत गरजेचं असतं. कारण लोक पटकन हे सगळं असं मिटून टाकतात आणि पोळी लाटतात, मग सगळं पीठच मिळतं. त्याच्यामुळे ते सांगणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून मी परत परत सांगते. मी बऱ्याच लोकांच्या पोळ्या करण्याची पद्धत बघितली आहे. मी माझ्या पोळ्या अगदी छान होतात असा त्याचा अर्थ नव्हे, पण निदान कृती तरी अशी करावी. आता मी ही पोळी छानपैकी लाटून घेणार आहे. घ्यायचं म्हणजे सगळी उकड आपली सगळीकडे सारखी जाणार. तोपर्यंत आपला तवा पण टाकतोय. उकडीची पोळी ऐकलं नसलं नाव तर ऐका नीट. लाटायला सोपी, खायला सोपी, पचायला सोपी. कारण उकड असल्यामुळे उकड काय बाधत नाही, एकदम हलकी होते उकड. आणि त्याच्यात लोणी वगैरे पण घातलं आहे, थोडंसं का होईना लोणी घातलं आहे, त्याच्यामुळे ती बाधायचा काही प्रश्नच नाही कोणाला. पोळी आपली लाटून झालेली आहे. आता मी ही तव्यावर टाकणार आहे आणि उलटी पुलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायची. तर ही मी दुसरी पोळी पण भाजून घेते तोपर्यंत तयार करून. वरची होईपर्यंत, तव्यावरची होईपर्यंत ही तयार होईल. असं करून घेतलं की आपली आतली उकड सगळीकडे सेम जाते. हे बघा कशी छान फुगते ती मस्तपैकी. आणि लागतेही छान. मुद्दाम करून बघा या सीझनला. किती सुंदर दिसते बघा पोळी एकदम. हे बघा कशी छान फुगते ती. खायलाही सुंदर. जर मी आणखीन जर गॅसवर ठेवली तर ती आणखीन फुगेल. बघूया प्रयोग करून. हे बघा आणखीन सुंदर. जसा फुलका फुगवतात तसं अशी केली की आणखीन सुंदर छान फुगली आहे. अशी ही आपली पोळी तयार आहे. पुढे काय करायचं ते बघते. हे बघा किती सुंदर लाटली गेली ती. आणि खायला एकदम पोटभरीचं खाणं आहे. आपण जशी साधी भाकरी खातो तसंच आहे प्रकारे. मला वेगळी चव येते जरा उकडीमुळे. किती सुंदर सगळीकडे भरली आहे उकड बघा. हा हे बघ एवढी सुंदर फुगली आहे ती. मस्त आली ना. बघा कशी उकडीची पोळी आपली टम्म फुगली आहे. मस्तपैकी फुगली आहे. सगळ्या बाजूनं फुगली आहे. कुठेही काही शिल्लक राहिलेलं नाही. अशी आपली उकडीची छान मऊ लुसलुशीत आहे बघा. कशी ही मोडली काही केली तरी म्हणजे तुटणार नाही, फुटणार नाही, काही नाही. अशी ही आपली छान मऊ लुसलुशीत उकडीची भाकरी. त्याच्याबरोबर हा आंब्याचा रस, त्यावर हे तूप घातलं की रस बाधत नाही. त्याच्यामुळे हे तूप आणि थोडीशी मिरपूड, म्हणजे मिरपुडानं अजिबातच बाधत नाही रस. असे हे आपली खास आंबा सीझनची डिश खाण्यासाठी तयार आहे. आता हा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा. उकड कशी काढली, मग मळलेली दाखवली, कणिक मळलेली, हे सगळं काय काय केलं ते तुम्ही नीट बघा. आणि सध्याचे आंबा सीझन सुरू आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पण कसं लागतं, कशी केली, की तुम्हाला जमली का हेही मला कळवा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.